महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्ध संघर्षामध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून युद्ध विराम अशा बातम्या ऐकत असू. कारण अमेरिकेकडून सीज फायर प्रपोज केला गेला, पण इस्रायलकडून हे एक्सेप्ट केल्या गेल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर येत नाही. त्यामुळे हा संघर्ष खरंच थांबलाय का असा प्रश्नचिन्ह समोर उपस्थित केला जातो. पण या सर्वांमध्ये भारत देश नेमका इराणकडून आहे की इस्रायलकडून? आणि याचं उत्तर आहे भारत दोन्हीही देशांकडून आहे आणि नाही सुद्धा. हो, हे कन्फ्युजिंग वाटतंय, पण हाच भारताचा जिओ पॉलिटिकल गेम मानला जातो. आता कसं ते बघूया. युद्धात सामील तीनही देश भारतासाठी सारखीच महत्त्वाची मानली जातात. कारण अमेरिका हा भारताचा पॉवर आणि टेक्नॉलॉजीमध्ये पार्टनर आहे, तर इस्रायल हा भारताचा डिफेन्समध्ये आणि इराण ऑइलमध्ये पार्टनर आहे. त्यामुळे भारत देश कोणत्याही एकाच देशाचं समर्थन करू शकत नाही. भारताकडून वारंवार बोललं जात आहे युद्ध थांबवा, चर्चेतून प्रश्न सोडवा. याच वेळी भारत सायलेंटली तीनही देशांशी संपर्क ठेवून आहे, आणि याचं कारण म्हणजे आखाती देशांमध्ये करोडो भारतीय आहेत आणि या भारतीयांची सुरक्षाच भारताची फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि यासाठी संदर्भित देशातील भारतीय एम्बसीज अलर्ट मोडवर आहे आणि गरज पडल्यास भारताचा इव्हॅक्युएशन प्लॅन सुद्धा तयार आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे भारताचा ऑइल सप्लाय डिस्टर्ब होऊ नये. कारण एकूण कन्झम्पशनपैकी भारत देश 85% तेल आयात करतो आणि भारतामध्ये तेलाचा सप्लाय डिस्टर्ब होऊ नये म्हणून संदर्भित देशांशी संपर्क सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे भारत बॅलेन्सिंग स्ट्रॅटर्जी वापरून युद्धस्थितीत सुद्धा इस्रायल सोबत भारताचा डिफेन्स इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम सुरू ठेवत आहे आणि याच वेळी इराण सोबतचा चाबहार प्रोजेक्ट सुद्धा सुरू ठेवत आहे. आणि हीच भारताची ताकद मानली जाते. आणि या सर्वाला जिओ पॉलिटिक्समध्ये हेडिंग स्ट्रॅटर्जी असं म्हणतात. म्हणजेच कोणत्याही एकाच देशाची संपर्क न ठेवता संबंधित आणि उपयुक्त सर्व देशांशी संपर्क ठेवत राहणे आणि राष्ट्रहित जोपासणे. आणि या सर्वांमागचं भारताचं एकच लक्ष समोर येत आहे, ते म्हणजे राष्ट्रहित सर्वतोपरी. खूप खूप धन्यवाद.